आम्ही तुकोबारायांच्या विचाराचे वंशज आहोत. भले तरी देऊ कासेची लंगोटी, नाठाळ्यांच्या माती आणू काठी, हा आमचा संस्कार आहे. असे कित्येक कोयता गँग या वारीमध्ये आले तर आडवे पाडू, आणि असे कित्येक प्रयोग जर विरोधी पक्षांनी केले तर महाराष्ट्राच्या सामान्य वारकऱ्याची कल्पना आहे. सभापती महोदय, खरं पाहिलं तर आज अनिल परब साहेब सभागृहामध्ये हवे होते. परवाच्या दिवशी त्यांनी सभागृहामध्ये एक उल्लेख केला की वारीवर कोयता गँगचा हल्ला झाला आणि पवित्र वारीत हैदोस. सभापती महोदय, मी ज्याचा सुरुवातीला उल्लेख केला की असे कित्येक नरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न विरोधी पक्ष करतोय, त्या दिवशी सकाळी सभापती महोदय मी वर्तमानपत्र वाचत होतो. मी लोकमत वाचलं, महाराष्ट्र टाइम्स वाचला, लोकसत्ता वाचली, सगळे पेपर वाचून आलेत. आणि आठपत असताना मला माझ्या पीएनी फोन केला की साहेब, एका वर्तमानपत्रामध्ये बॅनर लाईन आली आहे, पंढरपूर वारीत कोयत्या गँगचा हल्ला आणि पवित्र वारीत गुंडांचा हैदोस. सभापती महोदय, मी अस्वस्थ झालो. माझ्याकडे 4थी पिढी वारी आहे. त्याला म्हटलं तो पेपर ताबडतोब घेऊन ये. पेपर आणला. मी विचार करतो की सर्वांगीण औद्योगिक धोरण लोकसत्तेने बॅनर लाईन बनवली, त्यांनी आर्थिक शिस्तीचं वाऱ्यावरची बॅनर लाईन बनवली, विद्यार्थ्यांची हित पाहून निर्णय सकाळनी बॅनर लाईन केली होती, दबावापुढे झुकणार नाही लोकमतनी बॅनर लाईन केली होती, 11वी परिषद गोंधळ मटांनी बॅनर लाईन केली होती. मी विचार करत राहिलो की कुठेच बातमी नाही. मी सगळे चॅनल 15 मिनिटांमध्ये लावले, कुठे त्याचा उल्लेख सुद्धा नाही. आणि अचानक एक माझ्या पीएनी पेपर आणला की पंढरपूरच्या वारीत कोयता गँगचा हल्ला. जी घटना माननीय अनिल परब साहेबांनी सांगितली, ज्याचा उल्लेख सामनामध्ये केला, ती घटना चुकीची नव्हती, ती घटना बरोबर होती. त्या घटनेचा उल्लेख केला, त्याचा निषेधच केला पाहिजे सभापती महोदय. पण ज्या पद्धतीचा नरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न केला महाराष्ट्राच्या सामान्य वारकऱ्यांनी, तो उधळून लावला. सभापती महोदय, मी त्या दिवशी विचार केला, माऊलीची पालखी कुठे, तर नातेपोतेला, तुकोबारांची पालखी कुठे, सराटीला, सोपान काकाची पालखी कुठे, सावंगीला, मुक्तेची, शेंद्रला, गजानन महाराजची सोलापूरला. मी सगळ्या पालख्यांना विचारपूस केलं, कुठे त्याची चर्चा नाही. सभापती महोदय, मी विरोधी पक्षाच्या लोकांना सांगू इच्छितो, तुम्ही असे कुठलेही नरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न करा. महाराष्ट्राचा सामान्य शेतकरी आणि सामान्य वारकऱ्यांना तुमची याच्या पाठीमागची भूमिका माहिती आहे. सभापती महोदय, आम्ही सगळे वारकरी गळ्यामध्ये जो टाळ घालतो अर्धा किलोचा, ते केवळ टाळ कुटण्यासाठी घालत नाही. आम्ही तुकोबारायांच्या विचाराचे वंशज आहोत. भले तरी देऊ कासेची लंगोटी, नाठाळ्यांच्या माती आणू काठी, हा आमचा संस्कार आहे. असे कित्येक कोयता गँग या वारीमध्ये आले तर आडवे पाडू, आणि असे कित्येक प्रयोग जर विरोधी पक्षांनी केले तर महाराष्ट्राच्या सामान्य वारकऱ्याची कल्पना आहे. सभापती महोदय, मी एक गोष्टीचा आवर्जून उल्लेख करील. आमच्या विदर्भाचे संत तुकडोजी महाराज म्हणायचे, सत्ता कायदा ध्वजावरी श्रद्धा, प्रचारेची निर्माण होई सदा, त्यावेळा नुसते भय सर्वदा नियम युक्त न ठेवी, उलट राज भयादी नसून लोकात प्रचार होता पूर्ण, आल साक्षीने वागती जन उत्तम हाही अनुभव. सभापती महोदय, मी आवर्जून उल्लेख करेल की सरकारच्या चाललेल्या अशा चांगल्या गोष्टींना जर नीट समाजामध्ये कम्युनिकेट केलं तर त्याचा परिणाम काय होतो ते आमचे चंद्रशेखर बावनकुळे साहेबांच्या महसूल विभागाने केलेल्या प्रयोगामधून आहे.